सिग्नेचर सॉन्ग. मी खास सिग्नेचर सॉन्ग प्रतीक्षा साळुंखेचं सिग्नेचर सॉन्ग. गुड मॉर्निंग वेलकम. आणि नेहमीप्रमाणे मी आणि फक्त शुभम भुजबळ आम्ही दोघंच लवकर उठतो, बाकी सर्व आमच्या सोबतच्या आळशी आहे. म्हणजे त्यांना असं काहीच नाही, फिरायला आलोय लवकर उठावं. हा व्यक्ती सकाळी 6ला उठवायला आला होता मला. सो लेट्स, मी आता रेडी होते आणि बघूयात आजचा माझा लुक काय. उठा ना. ये क्या है? ओ माय गॉड, थँक. जसं की काल संध्याकाळी माझे शूट नव्हतं झाला प्रॉपर, तर मी परत रेडी झाली आहे सेम आउटफिट सोबत आणि मी या लोकेशनला शूटला आली आहे. ट्रस्ट मी, खूपच सुंदर असं लोकेशन आहे. हा, किती वेळ झालं शूटच नाही संपत आहे. म्हणून नवीन नवीन लग्न केल्यानंतर फिरायला येऊ नका. खूप बोर करतात हे लोक, खूप बोर करतात. 2 दिवस झाले खूप बोर करतात, नुसतं फोटो काढतात. त्यांचा शूटच अजून संपणार बघा तुम्ही लाईव्ह. तुमच्या सोबतचा एक व्यक्ती अशा पद्धतीने एकटा फिरतोय. सर्व ग्रुप इथं आहे आमचा, पूर्ण ग्रुप चाललाय बाहेर आणि तो बघा कार्यकर्त्याला ड्रोन उडवता येतोय पण बंद करता येत नाहीये. शेवटी फोटोग्राफरला तिथे जावं लागलंय. ओ बापरे, हा एमकेचा गॉगल बंडू. हा नाही बोल. एक नंबरचे पलटू लोक आहे, पलटू. बोल बोल. दात दात दात. आज भावेश बर्थडे, माझ्या नावाचा टॅटू काढतोय आणि तो मला सरप्राईज देणार आहे. भावेश बर्थडेकडे गेले आणि आता आम्ही चाललोय बागा बीचला. इकडे बघ लवकर भावेश, इकडे बघ. काय खरं आहे का तू टॅटू काढतोय? टॅटू काढतोय? नाही एवढं सांग मला. 10,000चा ड्रेस मॉल मधून कुठला बघू? आता स्टोरी पोस्ट होतीये. घेणार नव्हती पण नंतर ना मागची बोलली की मॅम घेऊन घ्या चांगलाय. म्हटलं राहू दे घेऊन टाक. हे बघा, हा फॉरएव्हर 21चा आहे. तुम्हाला पण मिळाला ना हा ड्रेस तर नक्की लिंक मेन्शन करा, मी पण घेते. मी लिंक पाठवते तुम्हाला आणि मला टॅग करा त्या ड्रेस साठी. आता आम्ही पोहोचलोय नेक्स्ट लोकेशन. म्हणजे आम्ही सर्व एकदम खातोय मजेने आणि आमचा मास्टर शेफ बघा. बरं कशी झाली मॅगी? खूप मस्त. मॅगी खूपच छान झाली आहे. म्हणजे असं कोणतरी पाहिजे की जो तुम्हाला एकदम रेडीमेड जेवण देईल. थँक्यू बरं. काय बोललास? थँक्यू बरं. आम्ही आलो लोकेशनला, कॅफेला क्लारा. खूपच घाई करतोय प्रत्येक जागेला. माझी शूट बाकी होता, माझं सर्व बाकी होतं आणि आवर इथं खूप घाई होईल. सो इन बिटवीन मला पोर्शन्स तुम्हाला नाही बघायला मिळाला. डायरेक्टली मी आता तुम्हाला लोकेशन शो करते. काय झालं प्रतीक्षा? आता इथं खूप फुल झालेलं आहे त्याच्यामुळे आम्ही दुसरीकडे चाललो आणि आज गेलो थीम आहे. सगळ्यांनी येल्लो घातलेलं आहे. येल्लो आहे नाही, नशीब मी चेंज केला माझा कलर. इतक्या लांब आले आणि इतक्या लांब आल्यानंतर समजते की टेबल फुल पॅक आहे, टेबलच अवेलेबल नाही. सो आम्ही जातो आता सेकंड लोकेशनला. लेट्स सी. आणि मला राग आलेला आहे मला, म्हणजे लाईक तर त्याला काही फरकच पडत नाही आहे. बघू आता मी त्याच्यासोबत बोलणार नाही आहे. बघू आता स्वतःहून केव्हा माझ्यासोबत बोलतो. तर जायचा ड्रेस घालून पण ही असलंच चालती आहे. अरे बापरे, व्हिडिओ घेते डायरेक्टली खाली सोडला त्यांनी. हो आम्हाला एंट्री देत नाही आमची तोंड बघून. आता तरी चालू आहे तोंड घेऊन. बट ठीक आहे, आमची तोंड तशी छान आहेत. ओ माय गॉड, मेकअप करून आल्यानं छान दिसतोय. जरा गॉगल लावून. आपल्या एमकीचं गॉगल कुठे रे? छान हे बघ ना आपलं फेस किती छान. ओ माय गॉड, इट्स नॅचरल ब्युटी. आम्ही मेकअप नाही केलेला दोघींनी पण, बिकॉज ग्लो, गोवाचा ग्लो आहे आमच्या अंगामध्ये. नाही असलीच आहे.
बबेचं आशिक आला बघ बबे. ए बबेचं लहानपणीचं आशिक. दात बाई कसला आशिक दाखव माझा. हा आहे प्रतीक्षाचा आशिक आशिक लहानपणचा. जुना जुना मी भावेशला सांगितलेलं नाहीये प्लीज कोणी सांगू नका भावेशला. मेरा बचपन का प्यार मुझे भूल नहीं जाना रे जैसा मेरा प्यार है प्यार मैंने किया है बचपन का प्यार मेरा भूल नहीं जाना रे. रुपाली माझ्या खूप मागे लागलेली तू सिंगर बन मैं हूँ जियान सॉन्ग बना तुमचं सिग्नेचर सॉन्ग. ओके मी खास सिग्नेचर सॉन्ग प्रतीक्षा साळुंखेचं सिग्नेचर सॉन्ग ऐका तुम्ही फक्त ऐका. आता मी माझा फ्लिक्स काढलेला आहे. आता मी माझं गाणं बोलते. मैं हूँ जिया मैं हूँ बड़ा ताकतवर सिग्नेचर मेरी आवाज सुन के लोग हो जाते हैं मदहोश मैं हूँ जिया सिग्नेचर सॉन्ग जसं नेहमी बोलतात तसं. मैं हूँ जियान मैं हूँ बड़ा ताकतवर मेरी आवाज सुन के लोग हो जाते हैं मदहोश हे रिअल मैं हूँ जियान. बघ रे प्लीज नजर लावू नका माझ्या सॉंगला माझ्या कसं वाटलं दृश्याला. सॉन्ग कमेंट मध्ये नक्की कळवा. आज ऍक्च्युली काय झालं खरं सांगते, सकाळी उठल्या ना मी हिचं तोंड बघितलं त्याच्यामुळे माझा पूर्ण दिवस घाण चाललाय आणि जे बघायचंय ते होतच नाहीये. बघूया. माझा खरं शेंगदाणा आलेला आहे. बोल 7,000 फॉर द कपल एंट्री टायमिंग टिल 2 AM आणि हा मधला डेक आहे तो ओपन आहे आता फक्त. चालेल अर्धा तासात काय फोटो काढणार आपण. हे उचला रूमवर आपण रूमवर नाही बीचवर जाऊयात ना खाली. चला बीचवर बीचवर जाऊया. बीचवर जाऊ उद्या येऊ आणि हे करू. सो फायनली आमचा उद्या अशी डिसिजन गर्दी कमी घेतलेला राहील, आहे. मंगळवारी. रुपालीचा ब्लॉग मी सोमवारी. कंटिन्यू करतेय बिकॉज रुपाली मॅमचा घसा जरा बसलेला आहे. का बसलेला आहे म्हणजे नवरा बांधतोय तरी सॉरी पण बोलत No, नाही no, no. साधं. आमचा पराग खारा शेंगदाणा चांगला आहे. ठीक आहे ही खारी शेंगदाणी जरा चांगली आहे नालायक आहे. ओके आणि जाऊ द्या ते जाऊ द्या. आमचा प्लॅन चेंज झालेला आहे. आम्ही आता क्लब पब मध्ये जाण्याच्या जागी आम्ही चाललो आता बीच वरती कारण की हाफ आवर मध्ये अंधार होणार आहे आणि अप्पर डेक चालू आहे लोअर डेक चालू म्हणजे नाही. सर्व म्हणजे पॅक आहे. जो सन व्ह्यू आम्हाला सन काय सी व्ह्यू जो सी व्ह्यू आम्हाला हवा होता तो अवेलेबल नाहीये. सो आम्ही डायरेक्टली प्लॅन स्विच आता आम्ही जातो आहे कुठं. तुम्हाला एक सिक्रेट सांगतो उद्यापर्यंत हा ड्रेस घालून येणार आहे इथं आणि आम्ही कारण की शायनिंग आज मारणार ड्रेस आहे. तुम्ही आतापर्यंत जलपरी ऐकली असेल. मी तुम्हाला आता जलपरा दाखवते. वेट तर हा होता जलपरा. वेट आपण यांना सांगूयात. जलपरा बघितला का जलपरा बघ तिथं बघ जलपरा. Oh my God. आज माझं नशीब खुललं, मला जलपरा बघायला भेटला. जलपरा तुम्हाला कसं वाटला नक्की कळवा. अँड आम्ही ऑलरेडी आज पूर्ण लेट झालोय. बीच साईड पण आमचे फोटोज व्हिडिओ प्रॉपर नाही आले. तर आम्ही शांत कुठंतरी बसणार आहे कारण की कॅफे कॅन्सल झाला बिकॉज खूप गर्दी होती आणि आम्ही गोव्याला आलो बीचसाठी जे की तिथं नाही मिळणार. सो आम्ही ते कॅन्सल केलं बीचला आलो. कारण की सुकून आहे तर आणि आमचं नशीब एवढं खुललं की आज आम्हाला जलपरा बघायला भेटला. Oh my God. OMG. ए बाबा चल गं. फायनली मेमरी कार्ड भेटलं अँड वी स्टार्ट आवर ड्रोन शॉट. आमचा हवाई जहाज उडतोय. जहाज तिथं थांबलेलं आहे. त्याला जास्त वेळ बघा सर्व जास्त वेळ हा. बघा. आम्ही दुपारपासून तयारी करून इतक्या दूर शूटसाठी आलो होतो की आम्ही कॅफेला जाऊ आणि आमचा फोटो शूट करू पण तसं काही झालं नाहीये कारण आम्हाला कॅफे भेटला नाही. रूमला आलो. रूमला येऊन परत चेंज केलंय बिकॉज आम्हाला जो कॅफे होता तो पूर्ण हाऊसफुल झालेला होता अँड खूप रश होता. सो दॅट्स वाय वी डिसाईड की आम्ही आता बीचला जातोय आणि तिथं थोडंसं शांत बसतोय खातो पितो डान्स करतो आणि घरी येतोय. तेच माझं दिलं दीदीला. सो वी आर रेडी फॉर बीच. म्हणजे आम्ही दिवसभर कपडे चेंज करतोय एन्जॉय आम्हाला करतोय. काहीच काम नाहीये. आम्ही फक्त येतोय चेंज करतोय आणि जातोय. समजे चल. मला समजेना आम्ही गोव्यामध्ये कशासाठी आलेलो आहे. यांना मोमोजची गाडी दिसली परत हे खाऊ गुल्ले मोमोज खायला चिकन लागले. मोमोज खायचे. चिकन मोमोज चिकन अरे आता लय दिवस झालं नॉनव्हेज खाऊन. लय दिवस झालं नॉनव्हेज फक्त खाण्यासाठी आम्ही आलो. खाल्ली तिने नॉनव्हेज नाही खाल्लं. काल चिकन पण खाल्लं मी पण ते नॉनव्हेज होते. नॉनव्हेज ते नॉनव्हेज नव्हतं. हिच्या बापाने चिकन सॉरी असं नाही बोलायचं ना. हा
रियालिटी बाहेर आ गई देखो. तुम्हाला नाही खायचं, मी नाही अरे खाणार. ऑलरेडी लेट झालं आम्हाला नाही ऑलरेडी. खाणार. मी हे खाते ना. नाही ना, नाही खायचं मोमोज. गाड व्हायचं आता हे- पण का कुठे विचारतो. आता नाही खाली येणार, हे नाही खाली म्हणजे येणार. आता तुम्ही पूर्ण ब्लॉग बघून समजू शकता की आम्ही जेव्हा फिरायला येतो किती रिकामे आहेत, फक्त खातोय. आता तिथं आम्ही खाण्यासाठी चाललोय बागा बीचला, तरी सुद्धा यांना इथं मोमोज नाही खायचे. नाही नाही, मी कशा आणि हिला फ्राईड मोमोज खायचे. म्हणजे आता यांनी गाडी थांबवली, तुम्ही मी ऐका ना, उतरले, काम मी करा, तुम्ही म्हणून नका- आले तुम्ही ना. नका मोमोज खावा. मी मोमोजची दिवाणी नाहीये. त्याच्या गांडीला मुद्दाम मारलं कट करता. अरे ब्लॉग बनवते रे. सॉरी काय करतायस तू? मी पार्किंग मधनं चाललोय, हे तू आमच्या नॅचरल हवा घेतोय ना, नॅचरल हवा घेतोय हो. बंडू. कारण की खूप मजा बंडूला येते नाही इथं मला. ऑक्सिजन कमी पडला म्हणून बंडू बाहेर गेला डायरेक्टली ऑक्सिजन त्याला- घ्यायला. त्याला- माफ करा, पण सुपरमॅन. भुजबळ साहेबांचा नाही. समज. सुपरमॅन हमारा सुपरमॅन बंडू शेख जो अभी लटका है गाडी को. आणि भावेश शेठ मुद्दाम पळवतात गाडी. बोम 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 बोम. भावेश तू गाडी जोरात का चालवतोय पण? दाजी तेवढं तिथं गाडी बघ. दाजी सर्वांना आणतोय आज. दाजींचा तर आता आम्ही आलोय बागा बीचला डिनरसाठी अँड टॅटूसाठी. सो भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.